शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार, सुप्रभात। अन्नदातामध्ये आपले स्वागत। आता पाहूया आजच्या अन्नदातात काय येते। पेरूवरील फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणाबाबत माहिती आणि शोभिवंत मत्स्य निर्मिती। मंडळी, सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी हा अतिशय दुर्गम भाग। या भागातल्या अनेक शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेचा लाभ घेऊन निरनिराळ्या फळबागांची लागवड केली आहे। मागच्या महिन्यातच आपण ढेबेवाडीतील सीताफळ लागवडीविषयी माहिती पाहिली। ढेबेवाडी परिसरात 3 ते 4 हेक्टर क्षेत्रावर पेरूच्या बागा आहेत। इथली भौगोलिक परिस्थिती पाहता पेरूचा मृगबहार धरणं फायद्याचा ठरतो। हा बहार धरताना पावसाचं वातावरण, ढगाळ वातावरण, हवेतील बदल यामुळे पेरूवर फळ पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतोय। अन्नदाता माहिती वाहिनीशी संपर्क साधून बऱ्याच शेतकरी बांधवांनी याविषयी माहिती विचारली। यासाठी आज आपण भेटूया मंडल कृषी अधिकारी भगवानराव माने यांना। अतिवृष्टी झाल्यानंतर मध्येच थोडा वेळ ऊन पडलं आणि नंतर मधून पावसाच्या सरी येत राहिल्या आणि ह्या येत राहिलेल्या सरीमुळे ह्या परिसरात रोगांना किंवा किडीला पोषक असं वातावरण मायक्रो क्लायमेट इथं डेव्हलप झालं आणि ह्यामुळे पेरू पिकावरील फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। फळ पोखरणारी अळी ही पेरूचे पीक फुलात असतानाच फुलाच्या दलावर ती अंडी घालते आणि अंडी घातलेली अंडी उबवल्यानंतर तर त्यामधून अळी बाहेर पडते आणि ही अळी सरळ फळाला पोखरून त्यामध्ये सवे करते। यामुळे पेरूचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं। त्यामध्ये आत जाऊन ही अळी पेरूचा जो आतील गाभा आहे हा गाभा खाऊन टाकते आणि त्यावर पुन्हा पावसाचं पाणी पडलं किंवा इतर जीवाणू बाहेर आत जाऊन हे फळ पूर्ण काळं पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। फळ पोखरणाऱ्या अळीचं नियंत्रण करण्यासाठी जरी बाजारात कीटकनाशक बऱ्याच प्रकारची उपलब्ध असली तरी सुद्धा प्रत्येक फळावर औषध जाणं किंवा प्रत्येक किडीच्या वास्तव्य ठिकाणी औषध जाणं ही कठीण बाब असते। कारण पेरूची झाडं मोठी असतात आणि त्याची फवारणी करणं हे अडचणीचं होते। फळ पोखरणाऱ्या अळीचं एकात्मिक कीड नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले फळमाशीचे सापळे वापरले तर कोणत्याही प्रकारचे आपल्याला कीटनाशकाची फवारणी करावी लागणार नाही। त्याचबरोबर मृगबहार ज्यावेळी आपण धरतो त्यावेळेला बागेची स्वच्छता हा एक महत्त्वाचा भाग आहे। फळ पोखरलेली फळे सगळ्या किंवा त्यावरचा पालापाचोळा हा एकत्रित गोळा करून त्याचं कंपोस्ट खत तयार करणं किंवा गांडूळ खत तयार करणं हा एक एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा भाग होईल। आणि त्यानंतर आपली बाग फुलावर आली की त्यामध्ये फळमाशी रक्षक सापळे जर आपण एका हेक्टर क्षेत्रामध्ये 5 फळमाशीचे सापळे लावले तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या कीटनाशकाची फवारणी करावी लागणार नाही। हा या माझा परिसरातला अनुभव आहे। या फळमाशीच्या सापळ्यामध्ये आपण मिथिल युजिनॉल नावाचं रसायन वापरतो। या रसायनामुळे फळ पोखरणाऱ्या अळीतील नर पतंग हे आकर्षले जातात आणि नर पतंग आकर्षल्यामुळे त्यामध्ये असणाऱ्या रसायनामध्ये हे फळमाशीचे नर अडकून त्यांचं नियंत्रण आपण तिथं करतो। फळमाशीच्या सापळ्याची निगा राखताना आपल्याला ह्या फळमाशीच्या सापळेत किमान 15 दिवसातून हे सगळे खोलून त्यामधलं कीटकनाशक युक्त औषध काढलं पाहिजे आणि त्यामध्ये असणाऱ्या गोळा झालेल्या किडी किंवा मेलेल्या किडी ह्या बाहेर काढून टाकून पुन्हा त्यामधलं पाणी आणि कीटकनाशकाचं औषध हे भरावं लागेल। आणि ह्यामध्ये वापरणारा मिथिल युजिनॉल हा घटक आहे। हा घटक एका सीझनसाठी तो वापरू शकतो। हे फळमाशीचे सापळे वापरताना शेतकऱ्यांमध्ये बऱ्याच वेळेला मिथिल युजिनॉल ह्या रसायनाचं उपलब्धता ही एक प्रमुख अडचण जाणवून आली आहे। यासाठी आम्ही ह्या विभागात ह्यात असणाऱ्या काळ्या तुळशीचा पानं एकत्र गोळा करून त्याची थोडंसं चुरडून ती जर आपण मिथिल युजिनॉल ह्या रसायनाऐवजी वापरली तरी सुद्धा याचं एवढ्याच प्रमाणात रिझल्ट आलेला आम्हाला परिसरात पाहायला मिळालेले आहेत। त्यामुळं मिथिल युजिनॉल रसायन मिळत नाही म्हणून हे फळमाशीचे सापळे वापरून न वापरणे हे थोडंसं चुकीचं होणार आहे। त्यासाठी शेतकऱ्यांनी काळ्या तुळशीचा पाला वापरून सुद्धा हे फळमाशीचे सापळे वापरावेत। फळमाशीचे सापळे आपण वापरले तर एकूण उत्पादनातला खर्च कमी करण्यासाठी हे एक प्रभावी साधन उपलब्ध झालेलं आहे। यामुळे जो उत्पन्न होणारा माल आहे तो सुद्धा
कीटकनाशका विरहित उत्पादन आहे आणि त्यामुळे सेंद्रिय माल निर्माण होण्यासाठी मदत होईल। त्याचबरोबर आपल्याला शेतकऱ्याच्या निव्वळ आर्थिक उत्पन्नात सुद्धा भर पाडण्यासाठी हे फळमाशीचे सापळे अतिशय उपयुक्त ठरणार आहे।